आली काळ आला जवळी ग्रासावया, काळाची बावडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माय बापा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी समप्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग, वैराग्य राग रसिक, अक्षय तनुगात्र, परम पवित्र, महासदपात्र, बोल्होबा पुत्र, श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय, ज्यांचं अतिशय दिव्य स्वरूपाचं जीवन आजच्या अभंगातून महाराज दिव्य स्वरूपाचा, प्रत्येक जीवाला हवा हवा असणारा असा उपदेश या अभंगाच्या मार्फत करतात. परंतु आज महाराजांनी उपदेश करत असताना ऐकणारा श्रोता बदललेला आहे. महाराजांच्या लक्षात आलं की जगताकडे पाहून केलेला उपदेश काही त्यापासून काहीही परिणाम होताना दिसत नाही. जसं एकनाथ महाराज म्हणतात, क्रोध विश्वासी त्याशी बोध कैसा व्यर्थ आपली वाचा. जगताकडे बघितलं, सर्वत्र दुःखच दुःख भरलेलं दिसलं. तदनंतर स्वतःकडे त्यांनी आपलं लक्ष केंद्रित केलं. 3.5 हाताचा हा देह, या देहाच्या अंतर्गत असणारे पंच ज्ञान इंद्रिय, पंच कर्म इंद्रिय, पंच प्राण, त्याच्याही पलीकडे असणारं अंतःकरण, आणि त्या अंतःकरणामध्ये देखील मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. लक्ष द्या, हे जे 3.5 हाताचं शरीर आहे ना आपलं, ते समजलं पाहिजे कशाचं आहे. या ठिकाणी बोलत असताना 3.5 हाताच्या देहाला बाजूला ठेवलं, पंच ज्ञानेंद्रियांना सांगितलं नाही, पंच कर्मेंद्रियांकडे लक्ष नाही, सर्व लक्ष तुकोबारायांचं आपल्या मनाकडे आहे. त्याच्याही अंतर्गत गेले. सर्वांपेक्षा पर असणार ते मन, आणि त्या मनाशी बोलू लागले तुकोबाराय. बाकीच्यांना काही सांगितलं नाही. आणि मनाला बोलत असताना बोलतात, नको नको मना गुंतू माया जाळी. अरे मना, या जगदंबराने, या भगवंताने जाळ फेकलेलं आहे. कशाचं? मायेचं. जो जो कोणी जीव या मायेच्या जाळ्यात सापडला, त्या जाळेतून तो बाहेर निघालाच नाही. आणि असं असणारं मायेचं जाळं सर्वत्र व्यापक रूपाने, आधीपासून आणि अंतापर्यंत असणारं हे व्यापक तत्व जी माया, या मायेचं जाळं सर्वत्र पसरलेलं आहे. मना तू सावध हो, नको नको. एकदा नाही, 2दा सांगितलं. का बरं? कुठलीही गोष्ट जर 2दा सांगितली जात असेल, तिथं दुरुक्ती दोष लागत नाही. या ठिकाणी आत्मीयता प्रगट होते. तुम्ही नाही का तुमच्या पोरांना जर उन्हात खेळत असेल ना, भावड्या सावलीत ये, ऐकत नाही. जा आई मी खेळणार आहे. अरे भावड्या, तुला 17 वेळा सांगितलं सावलीत ये. अरे सावलीत मर. मारायचं तर उन्हातच मरू द्या ना. मग आत्मीयता भाव आहे. त्याप्रमाणे नको नको मना गुंतू माया जाळी. अरे वेड्या मना, तू माया जाळामध्ये गुंतू नकोस. का बरं? गुंतलं तर काय होईल? काळ आला जवळी ग्रासावया. ज्या काळाची सत्ता सर्वत्र व्यापक स्वरूपाची आहे, जो जो कोणी या भूतलावरती आलेला आहे, त्याला नेण्यासाठी हा काळ येतो येतो आणि येतोच. कोणालाही तो सोडत नाही. आपण नाही का, एखादं लेकरू झोपत नसेल तर त्याला म्हणतो झोप, बोकडी घेऊन जाईल. त्याप्रमाणे या मनाला लाडीगुडी लावायचं काम चाललंय अभंगात. कारण मन कोणाचं ऐकत नाही. आपण सर्व जगाला सांगू शकतो,
पण स्वतःच्या मनाला सांगणं हे सगळ्यात कठीण आहे. तुम्ही सर्वांना सांगू शकता, पण स्वतःचं मन स्वतःचं ऐकतं का? नाही ऐकत. म्हणून तर नको नको मना गुंतू माया जाळी, काळ आला जवळी ग्रासावया. तुला ग्रासण्यासाठी म्हणजे खाण्यासाठी कोण जवळ येऊ राहिला? काळ. काळाची बावडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माय बापा. जेव्हा हा काळ येईल आणि तुला उचलेल, देहीचा अग्नी गेला, देह नव्हे चिखल ओला. एकदा की या काळाने घाला घातला आणि अंतर्गत असणारा जो जीवात्मा आहे त्याला बाहेर काढलं. काढत असताना माय बाप तिथंच असतात, पण ताकद नाही मध्ये पडण्याची. काळाची बावडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माय बापा. मन अतिशय विचित्र असतं. ते म्हणतं, मी सर्वांसाठी करून ठेवलं होतं. आमचे खूप मोठमोठाले सोयरे आहे, अगदी खूप मोठाले आहेत, ते सर्व मधी येतील याची शाश्वती माझ्याकडे आहे. सोडविना राजा देशीचा चौधरी. कोणीही मधी येणार नाही. राजा असू द्या, रंक असू द्या, कोणीही असू द्या, पण ताकद नाही मधी येण्याची. सोडविना राजा देशीचा चौधरी, अनिक सोयरी भली भली. कितीही मोठाला सोयरा असला तरी तो मधी पडत नाही. मग मन आलं शरण. विचारू लागलं, महाराज ठीक आहे, कोणी मधी येणार नाही, मग असंच मायेच्या ताब्यात आम्ही सापडायचं का? काही उपाय नाही का त्यामध्ये? महाराज म्हणतात, आहे ना. काय बरं? सोडवायला कोण येईल महाराज? मला एक जण आहे सोडवणारा. महाराज सांगा ना, कोण आहे आम्हाला सोडवणारा? मध्ये येईल ना तो सोडवायला? अवश्य येईल रे मना, पण तुला काय करावं लागेल? त्याचं चिंतन करावं लागेल, त्याचं स्मरण करावं लागेल. असा असणारा विश्वाचा जनिता, करतुम अकर्तुम अन्यथा करतुम ज्याची शक्ती, पंढरीश पांडुरंग परमात्मा तो मधी येईल. तुका म्हणे तुझ सोडविना कोणी, एका चक्र पाणी वाचून या. साक्षात ज्याने चक्र हातात धारण केलेलं आहे, पाणी म्हणजे हात, चक्र म्हणजे सुदर्शन, आणि ज्याच्या बोटामध्ये आहे तो कोण? चक्रपाणी. जो काळाचं सर्व सूत्र फिरवतो तो कोण आहे? चक्रपाणी. तो तुला सोडवायला येईल. बाकी काळजी करू नकोस. नको नको मना गुंतू माया जाळी, माया जाळात गुंतू नकोस. असा अभंगाचा सरळ भाव मी तुमच्या समोर सादर केला. विठ्ठल. नको नको मना गुंतू माया जाळी. मनाला उपदेश सुरू आहे. वास्तविक पाहता तुकोबारायांचं जीवन अतिशय दिव्य स्वरूपाचं होतं. समाजाला काहीच बोलायचं नाही, पण आपलं कार्य चालू ठेवायचं. हा विशेष संतांकडे असणारी कला होती. समाजाला बोलायचं नाही, पण समाजाला आपल्या कृतीतून सांगायचं जीवन कसं जगायचं. तेच कार्य करण्यासाठी संत येत असतात. दिव्य स्वरूपाचं त्या कालखंडामध्ये तुकोबारायांचं कार्य सुरू होतं. समाज अगदी दुःखाने ग्रस्त झालेला होता. प्रत्येकाला सुखाची अपेक्षा होती, परंतु प्रत्येक जण दुःखामध्ये होता. कोणाला कुठल्याही स्वरूपाची ओळख नव्हती. आणि हे तुकोबारायांच्या लक्षात आलं, अरे बाबा, हे शरीर अतिशय कठीण परिश्रमातून प्राप्त झालेलं आहे. 84 लक्ष योनीचा फेरा चुकवण्यासाठी हे शरीर बहाल केलं जात असतं. याची जाणीव या जीवाला राहिली नाही आणि हा संसारामध्ये गुंतत गुंतत चालला. प्रत्येक गोष्ट हा संसारामध्ये सर्वस्व मानून करत आहे. स्वतःला ओळखत नाहीये. याची ओळख करून देणं गरजेचं असावं. हा विचार तुकोबारायांच्या अंतःकरणात आला. समाजाकडं लक्ष देत असताना त्यांच्या लक्षात आलं की प्रत्येकाला सुख हवं आहे.
मग सुख हवं आहे ना, तुकोबार आहे तर अगदी आनंदी जीवन जगायचे, समाज दुःखामध्ये असायचा. कारण समाजाला माहीतच नव्हतं. काय माहित नव्हतं? जे जे काही आपण कमवतो ते बरोबर नेत नाही. हे माहित आहे का तुम्हाला? माहित नाही? तुम्ही म्हणाल माहिती महाराज, मग बांध कशाला करता? विठ्ठल 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 विठ्ठल. खोट्या खोट्या या जगतामध्ये मनुष्याला खरं वागता येत नाही, हे फार मोठं विशेष आहे. हे सगळं जाणार आहे, काहीच टिकणार नाही. तरी देखील काळ निळ करायचं आपण सोडलं का? किती कमवावं? पक्ष्यांकडे जर बघितलं, पक्षी किती कमवून ठेवतात? पक्षी अंगणी उतरती, ते का गुंतोनी राहती, तैसे असावे संसारी. पक्षी कधीच गुंतला नाही कोणामध्ये. जोपर्यंत पिलाला चारा उचलता येत नाही तोपर्यंत त्याची तो काय करतो? काळजी घेत राहतो. ज्या क्षणी त्याच्या लक्षात येतं की आता हा याचा चारा मिळवू शकतो, त्या क्षणी त्याला सोडून देतो. संसारी असावे असो निनसावे, 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 संसारी असावे असो निनसावे. भजन करावे, भजन करावे वेळोवेळा, संसारी असावे असो निनसावे, संसारी असावे असो निनसावे. संसारी असावे असोनी नसावे, भजन करावे वेळोवेळी. पण मनुष्य त्याकडे लक्ष देत नाही. रात्रंदिवस पैशाला पैसा, पैशाला पैसा लावायचा कार्यक्रम आपला चालू आहे. परिणामी अनर्थ समोर येत राहतो. परंतु साधू संत आपल्याला शिकवतात, अरे खाली हात आया था खाली हात जाएगा. मोकळ्या हाताने इथं आलो आपण आणि मोकळ्याच हाताने जायचंय. तरी देखील मनुष्य दुःखीच राहतो. एक गोष्ट लक्षात ठेवा, या ठिकाणी दुःख आपल्याला का होतं? कारण आपलं जीवन हे अपेक्षावादी आहे. प्रत्येकाचं. माझ्या सगट बोलतो बरं का, मी काय वेगळा नाही तुमच्यातला. कीर्तन करणं म्हणजे काय असतं? हा खेळीमेळी. आता ही एक पाठशाळा आहे अध्यात्माची. अध्यात्माची पाठशाळा आपली सुरू आहे. काय असतं प्रत्येकाचं? आता मी देखील माझ्या मनालाच सांगू राहिलो, हे विठ्ठल 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 विठ्ठल. मनुष्य हा अपेक्षावादी असतो. हे केलं की मला सुख होईल, ते केलं की मला सुख होईल. रात्रंदिवस सुखाच्या आशेवरी जगणारे आपण सर्व प्राणी. तुमचं वय कितीही असू द्या, मला सांगा बरं, आजपर्यंत तुम्ही जसं ठरवलं होतं तसं घडलं का? घडलं? सुखी व्हायचं का? मग ठरवायचं कधी सोडून देता?
ज्या दिवशी आपण पुढचं ठरवायचं सोडून दिलं त्याच दिवशी सुखी झालात. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आपलं मन काय करतं? माऊली देखील चिंतन करतात. या मनाची एक गोष्ट विशेष आहे. या मनाचे एक निके देखिल्या वस्तूच्या ठाई सोके म्हणून अनुभव सुखची कौतुके दायित जाईजे. या मनाचं एक निक म्हणजे एक चांगलं आहे. वास्तविक पाहता मन हे अतिशय वाईट आहे. कसं बरं? इथं बसलं तरी लक्ष इथं नाही मनाचं. कुठं आहे बाबा? जगत उरकत, आम्हाला फार लांब जायचं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मन हे कधीच आपल्या ताब्यात राहिलं नाही. अहो आपलं सोडा, ज्यांच्याच पदस्पर्शाने ही भूमाता विठ्ठल 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 म्हणायची, कोण बरं? जगद्गुरु तुकोबाराय. कुठं आहे तो? भामचंद्र डोंगर, घोरडेश्वर डोंगर, भंडारा डोंगर, त्या ठिकाणी तुकोबाराय जात होते. खरे कष्ट कोणी घेतले माहिती का? जिजाऊ साहेबांनी. अगदी सर्व जेवण बनवायच्या आणि घेऊन जायच्या. पण मग कोणत्या डोंगरावर आहे कसं ओळखायचं? ज्या मातीतून विठ्ठल विठ्ठल नाद येईल त्या डोंगरावरती आहेत, त्या रस्त्यावरती महाराज असायचे. एवढं ज्यांचं एकनिष्ठ जीवन विठ्ठल भक्तीमध्ये होतं, बोलण्याची नाही आता देवाविन काही, एवढं अंतर्गत ज्यांचं जीवन, भक्तिमय ज्यांचं जीवन, ते देखील देवाला एकदा बोलतात ना. काय बोलतात वो? माझे मज करो येते अवगुण. आणि पुढं काय आहे? काय करू मन अनावर, काय करू मन अनावर, काय करू मन अनावर, काय करू मन अनावर. माझे मज गुण येती अवगुण, माझे मज करो येती अवगुण, माझे मज करो येती अवगुण, माझे मज पडो येती अवगुण. काय करू मन अनावर, काय करू मन अनावर, काय करू मन अनावर, काय करू मन अनावर. देवाला बोलतात. काय बोलतात तुकोबाराय? देवा माझे मज करो येती अवगुण, काय करू मन अनावर. आणि त्यासाठी तू काय कर बरं? आता आड उभा राहे नारायणा, दया सिंधूपणा असाच करी. तू आड उभा राहा. म्हणजे एवढं हे मन विचित्र सांगितलेलं आहे. मनाच्या संबंधाने जर बोलायचं झालं, अर्जुनाने गीतेत प्रश्न केला होता देवाला, देवा मला पाप करण्याची इच्छा नाही, पण माझ्याकडून का पाप घडतं? अथकेन प्रयुक्तोयम पापम चरति पुरुषः. या जगातील कुठल्याच व्यक्तीला पाप करण्याची इच्छा आहे का? तुम्हाला पाप करण्याची इच्छा आहे, पण का घडतं पाप? असा प्रश्न पडत नाही का? जो दिव्य स्वरूपाचा उपदेश अर्जुनालाच का सांगितला? कारण अर्जुनाचे जर प्रश्न बघितले ना गीतेतले, तुमच्या लक्षात येईल अर्जुनाचा अधिकार काय होता. देवाला विचारलं, मला इच्छाच नाही पाप करण्याची, पण माझ्याकडून पाप का घडतं? तेव्हा भगवंताने सांगितलं, याच्या माग कारण आहे मन. मनाशिवाय पाप घडणार नाही. पण मग माऊली या ओवीत सांगतात की या मनाचं एक चांगलं पण आहे. काय चांगलं आहे याचं? या मनाला एक सवय आहे, सुरुवातीपासून त्या मनाला ज्या विषयामध्ये तुम्ही सोकवाल ना त्या विषयात ते रमत असतं. विठ्ठल 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 विठ्ठल. या मनाचे एक निके
देखिल्या वस्तूच्या ठाई सोके. तुम्ही पहा, आपल्यावरती जे वैकुंठवासी बंसी बाबा असतील, रामकृष्णजी महाराज काळे गुरुजी असतील, यांनी जे परमार्थाचे धडे आपल्याला शिकवले ते आपण कधी विसरतो का? कारण त्या मनाला जे खाद्य दिलं तसं ते बनत बनत चालत असतं, हे तुकोबारायांना माहीत होतं. म्हणून तर तुकोबारायांनी आपल्या मनाकडे बघितलं. हे मन सर्वत्र जात होतं, फिरत होतं. या मनाला दम द्यावा असं त्यांच्या मनात इच्छा निर्माण झाली. पहिल्याच चरणात बोलू लागले, नको नको मना गुंतू माया जाळे. नको नको मना गुंतू माया जाळे. गुंतू माया जाळे. नको नको मना गुंतू माया जाळे. नको नको मना गुंतू माया जाळे. नको नको मना गुंतू माया जाळे. नको मना गुंतू माया जाळे. नको नको मना गुंतू माया जाळे. कळाला जवळ ग्रासा बाया. कळाला जवळ ग्रासा बाया. कळाला जवळ ग्रासा बाया. कळाला जवळ ग्रासा बाया. काळाचे येऊन हो पडलं माझेवा. काळाचे येऊन पडलं माझेवा. काळाची येऊनी पडलं माझेवा. काळाची बाहुडी पडलं माझेवा. नको नको मना गुंतू माया जाळे. काळाला जवळ काळाला जवळ ग्रासावया. सुंदर चाल झाली हा. अगदी दमच दिला तुम्ही बरं का मनाला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. विठाल विठाल विठाल. मनाला अगदी स्पष्ट सांगितलं, मना नको नको गुंतू माया जाळी. म्हणा माया जाळात तू गुंतू नकोस. कारण मनाने देखील विचारलं महाराजांना, हे मायाजाळ कुठून आलं, त्याचं काय कारण आहे मला गुंतवायचं. महाराज सांगतात, अरे या माया जाळापासूनच तुझी उत्पत्ती आहे. कोणापासून निर्माण झाला तू? या माया जाळानेच तुला निर्माण केलेलं आहे. कसं निर्माण केलं मला? पहिलं इथं काहीच नव्हतं, चंद्र सूर्य तारा काहीच नव्हतं. अथांग स्वरूपाचं ब्रह्मांड तत्व, त्या तत्वावरती हीच माया येऊन बसली. अनादी स्वरूपाची ही माया, हिचा आधी सांगता येत नाही ना अंतही सांगता येत नाही. असे काही अनादी तत्व असतात. त्यामध्ये भगवान शिवजी आहेत, गणपती बाप्पा हे अनादी आहेत. तुम्ही जी कथा ऐकता ना की पार्वती मातेपासून गणपती बाप्पा आहे, ते त्यांच्या लग्नाला बनवते. देवा तूची गणेश. गणपती बाप्पा सर्वांच्याही अगोदर आहेत. असे अनादी तत्व, यामध्ये असणारी ही माया अनादी. आता माया कशाला म्हणायचं? तुमचा मुलगा परदेशात असू द्या, त्याच्याविषयी काय तुमच्या अंतकरणात जो मोह असतो ना, लेकराचा आणि आईचा दोघांमध्ये असणारा न दिसणारा जो संबंध, त्याला माया म्हणतात. समजलं का? आणि ही माया तोडणं अतिशय कठीण सांगितलं. कारण मायेपोटी आपला अपत्य जर चुकीचं जरी वागत असेल, पण मायबाप त्याला कसं समजतात?
तो अजूक लहान आहे त्याच बरोबर आहे. ही चूक कोणाची झाली होती? धृतराष्ट्राची. म्हातारा मोहे नासिला. ही माया काहीच कामाची नाही. मग ही माया कसं गुंतवते याला? सुरुवातीलाच मायेकडं रजगुण आणि तमगुण आहे. ब्रह्मतत्वाकडं सत्वगुण होता. तिघांचं एकत्रीकरण झालं, पंचमहाभूत बनली. मग माया अंतर्गत आली की नाही त्याच्या? कारण आई वडिलाचे गुणच पोरात असतात ना. त्याप्रमाणे या मायेने आपले हातपाय पांगवले. माया पृथ्वीमध्ये आहे, आकाशात आहे. आप, तेज, वायू, आकाश या तत्वांमध्ये ही माया प्रत्येकांमध्ये ती राहते. पण तिचं एक विशेष सांगितलं, जो कोणी तिच्या जवळ जातो त्याला ती नागवून टाकते, त्याला उघड करते. म्हणून मायेपासून ज्यांना सावध राहायचं असेल त्यांनी अध्यात्माचं चिंतन करायचं. विठ्ठल 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 विठ्ठला 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 विठ्ठला. अरे तू या मायेपासूनच बनलेला आहेस. कसा गुंतत चालतो बरं हा मायेच्या पोटात? जारज नावाच्या खाणीमध्ये हा जन्माला येतो. तिथं जन्माला आल्यानंतर पंचमहाभूताचं हे वरचं कातड आपल्याला मिळालं. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या 5 लोकांनी एकत्रित आले ना आपल्याला हे वरचं काय दिलं? हे स्थूल शरीर दिलेलं आहे सगळ्यांना. याच्याही अंतर्गत असणारं जे अंतकरण आहे ते सत्वगुण प्रधान आहे. मग तिथं हे मन आहे. मग या मनाला सांगताना उपदेश केला जातो, ही माया तुला सोडणार नाही, म्हणून नको नको मना गुंतू माया जाली. लक्षात आलं? मायेपासून मी बनलेलो आहे हे खरं आहे, परंतु मायेचा मला अजिबात त्रास नाहीये. मला उचलण्यासाठी कोण येतं? अभंगाचं 2रं चरण. काळाची हे उडी पडेल बाजेवा. 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 सोडवीन तुझा माया बापे. सोडवीन तेव्हा माया बापे. सोडवीन तेव्हा माया बापे. सोडवीन तेव्हा माया बापे. सोडवीन तेव्हा माया बापे. काळाची हे उडी पडेल बाजेवा. काळाची उडी पडेल बाजेवा. सुंदर चाल झाली, टाळ्या वाजा. काळाची बाबुडी पडेल बाजेवा, सोडविना तेव्हा माय बापा. मन तुकोबारायांना विचारतय. काय विचारतय? ठीक आहे महाराज, मायेपासून मी निर्माण झालो, मायेने मला त्रास देणं हे साहजिक आहे, परंतु हा काळ कशाला येतो माझ्याकडं? कारण प्रत्येकाला कोण घेऊन जातो? आयुष्य खातो काळ, सावधान. त्याची वाट पाहे काळ. त्याची वाट पाहे काळ. त्याची वाट पाहे काळ. जन्माले बाळ त्याची वाट पाहे काळ. वाट पाहे काळ. त्याची वाट पाहे काळ. जन्माले बाळ. जन्माले बाळ त्याची वाट पाहे काळ. त्याची वाट पाहे काळ. त्याची वाट पाहे काळ. जन्माले बाळ त्याची वाट पाहे काळ. काळाचा काय संबंध आहे मध्ये येण्याचा? महाराज म्हणतात, बाबा काळाने तुला देह दिलेला आहे. कसा दिला? तुम्ही समजत असाल की आमचा हा देह आई वडिलांच्या संबंधातून बनला, परंतु
हे शरीर अतिशय अगाध स्वरूपाचं आहे. हे बनत असताना वास्तविक पाहता आता शास्त्र चिंतन जर करो गेलो, इथं आल्यानंतर स्वतःचं अज्ञान तयार झालं, भेद ज्ञान तयार झालं, अनुकूल प्रतिकूल ज्ञान तयार झालं, तदनंतर राग द्वेष बनले, त्याच्याही पलीकडे पाप पुण्य बनले आणि पाप पुण्यापासून शरीर बनलं. विठ्ठल 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 विठ्ठल. वेदांत सांगायचं म्हणजे झोपा लागतात ना. तुम्ही स्वतःला ओळखत नाही, स्वतःला ओळखत नाही, परिणामी तुम्ही तुम्हाला श्यामराव रामराव म्हणतात. हे तुमचं विपरीत ज्ञान आहे. म्हणजे स्वतःला स्वतःची ओळख नसताना मी मनुष्य आहे, मी स्त्री आहे, मी पुरुष आहे, याला विपरीत ज्ञान म्हणतात. वास्तविक पाहता जे असताना ते न समजता दुसरं समजणं, याला विपरीत ज्ञान म्हणतात. ते आपल्याला झालं आणि परिणाम काय झाला त्याचा? मी एक या 3.5 हाताच्या देहापुरता मर्यादित आहे असं आपण स्वतःला समजतो. आणि त्यापासून आणखी एक ज्ञान तयार झालं, त्याचं नाव आहे भेद ज्ञान. तर भेद ज्ञान म्हणजे काय? माझं शरीर आणि माझ्या शरीरापासून दिसणारे हे सगळे लोक वेगळे आहेत, त्याला काय म्हणायचं? भेद ज्ञान म्हणायचं. मी वेगळा, माझ्यापासून दिसणारे सगळे कसे? वेगळे. आता हे भेद ज्ञान तयार झालं, तिथं थांबलंच नाहीये. भेद ज्ञानाचा परिणाम, या भेद ज्ञानातील जे जे त्याला चांगले वाटायला लागले, अनुकूल वाटायला लागले, त्यांच्याविषयी प्रेम. आणि जे त्याला प्रतिकूल म्हणजे नको नकोशे वाटायला लागले, साप असेल, सिंह असेल, वाघ असेल, यांच्याविषयी अनुकूलता आहे का प्रतिकूलता आहे? काय? इथं जर एखादा वाघ आला तर थांबताल का? मी तरी थांबेल का? मग त्यालाच म्हणतात अनुकूल प्रतिकूलता. भेद ज्ञान अगोदर सगळे वेगळे वाटले, ठीक आहे बाबा, पण वेगळे वाटले त्यावरती थांबलं नाही. त्यातले जे जवळ चांगले वाटायला लागले त्यांच्याविषयी प्रेम करायला लागला, त्याला राग द्वेष म्हणतात. त्यांच्याविषयी प्रेम. आणि जे आपले काहीच बिघडत नाही, साप दिसला की ठोका. का बरं? कारण त्याच्याविषयी काय आहे? प्रतिकूलता आहे. मग ज्यांच्यावरती प्रेम केलं त्यापासून पुण्य तयार झालं. काय तयार झालं? पुण्य. आणि ज्यांचा द्वेष केला त्यांच्यापासून पाप तयार झालं. आणि परिणाम काय झाला? पुण्य तयार झाल्यानंतर पुण्याचा उपभोग घेण्यासाठी नवीन शरीरच घ्यावं लागतं. आणि पाप तयार झाल्यानंतर हे पाप फेडण्यासाठी देखील नवीन शरीरच घ्यावं लागतं. मग मला सांगा, शरीराला कारण कोण आहेत? विठ्ठल 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 विठ्ठल. हे पहा, सासा सुनाच्या गप्पा अजिबात येत नाही आम्हाला, कारण 13 वर्ष त्याच्यासाठी शिकलो का आम्ही. आपण कुठं चुकलो आहात हे सांगतोय मी तुम्हाला. स्वतःचा विसर पडला, विसरली तया थोर झाली हानी, आणि हानीचा परिणाम दुःख आहे. मग पाप भोगण्यासाठी पण शरीर आहे आणि पुण्य भोगण्यासाठी पण काय आहे? शरीरच मिळणार आहे आपल्याला. परंतु जे जे पुण्यात्मक कार्य केलेलं होतं ना, त्या पुण्यात्मक कार्यापासून नवीन जे शरीर मिळतं का, तिथं सुख भेटतं. आणि जे पाप केलेलं असतं ते भोगण्यासाठी शरीरच मिळतं, परंतु शरीर असं मिळतं की त्या शरीरात दुःख भोगावं लागतं. समजलं का? समजलं का? विठ्ठल 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 विठ्ठल. हे आहे ब्रह्मज्ञान. आणि हे समजण्यासाठी वाघिणीचं दूध आहे. समजण्यासाठी अंतकरण कशाचं लागतं? पात्र कशाचं लागतं? सोन्याचं तुमचं खापराचं आहे का सोन्याचं तुम्ही तुमचं बघा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आम्ही ज्या गादीवरती उभा आहोत ना, ही गादीची आज्ञा आहे आम्हाला ती सांगण्याची. शास्त्र हे शास्त्रासारखंच आहे, ते वाकडं नाही सरळही नाही, ते असंच आहे. मग हा परिणाम झाला, त्यामुळे काय झालं? शरीर तयार होत असतं. तुका म्हणे पापे येती रोगाची रूपे. पण रोग होण्यासाठी अगोदर काय लागतं? बोला. शरीर लागतं ना. रोग होण्यासाठी शरीरच लागतं ना.
मग शरीर तयार झालं की तिथं रोग होतो. का होतो? कारण की पाप असतं पाठीमागचं, ते भोगण्यासाठी शरीर मिळालं. आणि त्रैविद्या माम सोम पापूत पापा यज्ञरिष्टा स्वर्गतीम प्रार्थयन्ते ते पुण्यमासाद्य सुरेंद्र लोक नश्नंती दिव्यान दिवी देव भोगा. स्वर्गामध्ये जरी गेला, स्वर्गातून पुन्हा खालीच येतो. पुण्याची पावटी सरे सवे इंद्रपणाची उटी उतरे येऊ लागती माघारी. आणि कुठं येतो? पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास म्हणजे खाली आला, हरींच्या घरात जन्माला आला. पण जन्माला येत असताना काय घेऊन यावं लागतं? शरीरच. म्हणजे पाप केलं तरी पण काय आहे तुम्हाला? शरीरच आहे. आणि पुण्य केलं तरी पण शरीरच आहे. मग ह्या शरीराचा फेरा आपल्याला चुकवायचा आहे. आणि तो चुकवला जातो फक्त हरिचिंतनाने. विठ्ठल 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 विठ्ठल. त्याची समजूस तुकोबाराय याची काढत आहेत. नको नको मना गुंतू माया जाळी. या जगतामध्ये कोणामध्ये मना तू गुंतू नकोस. कारण तुला 100 वर्षासाठी हे शरीर मिळालेलं आहे. पण अगोदर गणित करून घे. 100 वर्षातले 50 वर्ष तुझे झोपेत जाणार आहे. खाली 50 राहिले. 50 वर्षामधील बाल्य अवस्थेमध्ये 20 वर्ष खर्च झालेले आहेत. खाली किती राहिले? 30 राहिले. 30 वर्षातील म्हातारपणामध्ये 10 वर्ष खर्च होणार आहेत. खाली किती राहिले? तुला फक्त आणि फक्त 20च वर्षाचं आयुष्य आहे. म्हणून नको नको मना गुंतू माया. त्यांच्यामध्ये तू गुंतू नकोस. कारण तू मला विचारलं होतं ना, काळ का मला नेण्यासाठी येतो? कारण तुझं शरीर तयार करत असताना पहिलं कर्ज हे विष्णूंचं आहे. देवे दिला देह भजना गोमटा. भजन करण्यासाठी देवाने जीवात्मा बनवला. तो या 3.5 हाताच्या देहात टाकलेला आहे. पण त्याच्याही अगोदर पहिला जीवात्मा तयार झाला. तदनंतर मनुष्याचं शरीर बनलं. त्याला स्थूल शरीर म्हणतात. या 5 भावंडाने उसनं दिलं आणि ते 3.5 हाताचं बनवलं. त्याच्यामध्ये हा जीवात्मा आला. पण तेवढ्यावरती इथं राहायला परवानगी भेटली नाही. मग कोणी दिलं पुढचं दान? हो, देह हे काळाचे, धन कुबेराचे, येथे मनुष्याचे. आपला देह हा काळाचा आहे आणि काळच या ठिकाणी राहण्यासाठी जागा देतो. आणि तोच काळ 5च्या दिवशी येतो आणि कपाळावरती लिहितो, काल ललाटीचे लिहिले काही केल्यानं मोडी. पहा, आपण म्हणतो तिकडं गेला नसता तर असं झालं नसतं. अरे बाबा, बुडत्याचे पाय हे डोहाकडेच असतात. ते आपल्या हातात नाहीये. ह्या कर्मदोरीनुसार आपण चालत चालत जातो. म्हणून तुकोबाराय म्हणतात की बाबा, तुला हे शरीर देत असताना काळाने देखील कर्ज दिलंय. इथं राहण्यासाठी जागा आपल्याला काळाने दिलेली आहे. इथं कोणाची सत्ता आहे? इथली सत्ता सांगत नाही बरं का. हे म्हणजे ग्रामपंचायत झालंय सगळंच. कधी कोण काय होईल सांगताच येत नाही. इथं विठ्ठल 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 विठ्ठल. इथं सत्ता आहे काळाची. आणि हा काळ कोणालाही सोडायला तयार नाही. त्याच्याकडे जो सापडला त्याला तो सोडत नाही. काळाची बावडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा त्याला कोणीही सोडवायला मध्ये जाणार नाही. आणि तदनंतर आता हे म्हणू लागलं मन, या सर्वांवरती मी प्रेम करतो, हे सगळे माझे आहेत, हे मधी पडतील. तुम्ही एकदा अग्नी लावा एखाद्याला, किती अंतरावर थांबतात सगळे? काळे पाटील जवळ असतात का? आह लागन म्हणून फार लांब थांबतात. मना कोणीही जवळ येणार नाही. मनाने प्रश्न केला, येतील मला सोडवायला ज्यांच्यावरती मी नितांत प्रेम केलेलं आहे, रात्रंदिवस ज्यांच्यासाठी मी जीवन जगलो, ते लोक मला सोडवायला येतील, येतील आणि येतीलच. तुकोबारायांनी सांगितलं कोणीच येणार नाही. सब पैसे के भाई भाई रे, सब पैसे के भाई, दिल का साथी नहीं रे कोई, अपना साथी नहीं रे कोई रे.
सब पैसे के भाई ए भाई रे, सब पैसे के भाई भाई रे, सब पैसे के भाई भाई रे, सब पैसे के भाई। सब पैसे के भाई, आपना तो कोई नाही, सगळे पैशाच्या मागे लागतात. जोवरी चलनगा तोवर म्हणती माझा माझा, मानिती लहान थोर देह सुखाची काजा, आणि इंद्रिय मावळली आला बाबूला आजा. जोपर्यंत आहे ना मायबापांनो आपल्यामध्ये, तोपर्यंत सगळे म्हणणार आहे ते माझे आहे, त्यांच्याशिवाय घर चालत नाही, हे सर्व त्यांनी केलं. पण जेव्हा तेच शरीर वृद्ध काळाकडे जातं, जरा अवस्था प्राप्त होते, कोपऱ्यामध्ये पडतं, तेव्हा कोण कोण विचारतं आपल्याला? हे मला नका विचारू, स्वतःला विचारा. कोणीच आपल्या जवळ राहत नाही, प्रत्येक जण आपला द्वेष करत राहत. माणसं सगळं विसरून जातात. किती करा तुम्ही, कोणासाठी कितीही करा, सगळ्याचा विसर पडत असतो. म्हणून तर आम्ही सांगतो मायबापांनो, इथं राहून असं करा, असं कार्य करा, ज्या कार्याची नोंद करतुम अकर्तुम अन्यथा करतुम पांडुरंग परमात्म्याने घेतली पाहिजे, असं कार्य करायचं. कोणातच गुंतायचं नाही, अजिबात नाही. कारण तुम्ही काय तुमच्या वडिलांना झोके दिले होते का? नाही. आपल्याला मिळतील का? नाही. इथं आल्यानंतर अरे मना, तू विसरू नकोस, तुला कोणीच जवळ करणार नाहीये. कारण हे जगत मतलबाने भरलेलं जगत आहे. इथं सर्व स्वार्थाने भरलेला आहे. इथला ऑक्सिजन तेव्हाच मिळतो जेव्हा कार्बन डायऑक्साईड आपण देतो ना, तेव्हा आपल्याला ऑक्सिजन मिळतो. निसर्ग जर इथला मतलबी असेल तर बाकीच्या गोष्टी तुम्ही पाहून घ्या. म्हणून एक निष्ठतेने भगवंतावरती प्रेम करा. एकमेव भगवंतच असं तत्व आहे. तुम्ही जेवढ्या आपुलकीने, जेवढ्या प्रेमाने त्या देवाकडे जाल ना, तेवढा तो जवळ घेत असतो आपल्याला. कारण देवा कारणे भाव तस्मात, त्याला काय लागतो? देव भावाचा भुकेला हाची दुष्काळ तळेला. तुम्ही किती श्रीमंत आहात हे बघितलं जाणारच नाही, कारण ती दाशी आहे तिथं लक्ष्मी. लक्ष्मीच्याही पेक्षा जास्त प्रेम कोणाचं? देवाचं शबरी मातेवरती होत. हे विसरता कामा नये. आलाय आता 22 तारखेला. काय दिवाळी करतो आपण, अशी दिवाळी नाही करायची, हिच्याही पेक्षा कितीतरी मोठी दिवाळी 22 तारखेला करायची. कारण माझ्या प्रभूचं कार्य आहे, माझ्या प्रभूचा वनवास संपणार आहे. फार मोठा दिव्य प्रसंग आहे तो. आणि विशेष आपण सर्वजण त्या घटनेला साक्षी आहात. कितीतरी पुण्य असेल तुमचं की प्राण प्रतिष्ठेच्या कार्याला आपण सर्वजण साक्षी आहात. आपल्या दृष्टीने अयोध्या फक्त तिथंच असेल, पण आमच्या दृष्टीने घट घट में वसे हे राम. आपण जिथं आहाल, ज्या ठिकाणी असाल त्या ठिकाणी आपण रामलल्लाचा अभिषेक करायचा आहे. जवळ मंदिर असेल, कोणाचा द्वेष करायचा नाही. जास्त आपण काय करत राहतो, दुसऱ्याच्या द्वेषापोटी नाही करायचं. माझा प्रभू आज असं नसतं होणार आहे, रामराज्य येणार आहे, त्यासाठी आपण अनेक दिवे लावायचे. कारण भगवंताच्या कार्यात आपण थोडं चाललो ना, भगवंत आपल्याला उचलून घेत असतो. त्याला सहस्र शिरेक आहेत, सहस्र हात आहे, सहस्र पाय आहेत. म्हणून भगवंताचं कार्य अगदी मजबूत प्रकारे करा. आणि मग तो भगवान परमात्मा आपली नोंद घेतल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि भगवंताला सोडून इतरस्त येतील वाचवायला, येतील सोडवायला. या मनाने देखील त्यांच्याकडे बघितलं, पण केव्हा?
जेव्हा याचा श्वास मंद मंद होत चाललेला होता, कर्म इंद्रिय त्याचे बंद पडलेले होते, मरण समोर आलेलं होतं, दात खीळ बसलेली होती, बघत होता मला सोडवायला कोणीतरी येईल. मुलांकडे बघितलं, पत्नीकडे बघितलं, सोयऱ्यांकडे बघितलं, मधी कोणीच पडायला तयार नाही. त्याचीच जाणीव या मनाला तुकोबर तिसऱ्या चरणात करतो. सोडविन राजा देशीचा चौधरी, 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 सोडविन राजा देशीचा चौधरी. अनिक सोयरी भली भली, अनिक सोयरी भली भली, नकाळाची मुडी पडेल वारे वा, नकाळाची मुडी पडेल वारे वा. अनिक सोयरी भली भली, अनिक सोयरी भली भली, काळाची मुडी पडेल वारे वा, काळाची मुडी पडेल वारे वा. मरणासन्न अवस्था आहे, कोणीच सोडवायला जात नाही, कारण काळ जवळ आलेला असतो. कोणीही जवळ जात नाही. आजपर्यंत ज्यांच्यामुळे दुःख झालं ना, त्यातला एकही कोणी जवळ आलेला नाही. यासाठी एक दृष्टांत सांगतो. एका बाजूला लोखंडावरती ठोके चालू होते, एका बाजूला सोनं होतं, त्याच्यावरती देखील ठोके चालू होते. मारणारा मारत होता. जेव्हा सोन्यावरती ठोका पडायचा तेव्हा सोन्याचा आवाज जास्त येत नव्हता, टंग टंग आवाज यायचा. आणि तोच ठोका जेव्हा लोखंडावरती पडत होता, ठक ठक आवाज यायचा त्याचा, असाच येत होता. सोन्याने बघितलं, अरे मला देखील ठोकत आहेत आणि याला देखील ठोकत आहे, पण जेव्हा मला ठोका पडतो माझा आवाज येत नाही, आणि याला ठोका पडल्यानंतर फार मोठा आवाज करतो हा. सोनं चालत चालत आलं, गेलं लोखंडाजवळ, म्हणे का रे, अरे ठोके तर मला पडतात आणि तुला पडतात, मारणारा देखील सारखाच बलवान आहे, माझा आवाज येत नाही, तुझा कसा आवाज येतो? लोखंड त्याच्या डोळ्यात पाणी येतं. लोखंड म्हणतं, बाबा तुलाही ठोके पडतात आणि मलाही पडतात, पण तुला जे ठोके पडतात तुला मारणारे वेगळे आहेत, पण मला जे ठोके पडतात ना, मला माझेच मारत आहेत. काय समजलं तुम्हाला? लोखंडाला पण ठोके पडतात, पण मारणारा लोखंडच आहे. म्हणून इथं देखील आपल्याला जे दुःख होतं ना, बाहेरचे नाही देत दुःख, आपल्याला दुःख देणारे आपलेच आहेत. म्हणून नोहे तुझा हा परिवार धनदारा क्षणभंगूर, म्हणून सोडविना राजा देशीचा चौधरी, अनिक सोयरी भली भली. इथं कोणीही आपल्याला सोडवायला येणार नाही. आणि शेवटी तुकोबाराय म्हणतात, बाबा तुला जर वाचायचं असेल ना, एक आहे जो सर्वांवरती सारखंच प्रेम करतो, ज्याचं प्रत्येक युनितील जीवावरती सारखंच प्रेम आहे, जो भेदभाव करत नाही, ज्याची त्रिकाल या ठिकाणी सत्ता आहे, असा असणारा विश्वाचा जनिता, त्याला तू शरण जा, तो तुला सोडविल. अभंगाचं शेवटचं चरण. तू का म्हण तुझ सोडविन कोणे, तू का म्हण तुझ सोडविन कोणे, तुझ सोडविन कोणे, तू का म्हण तुझ सोडविन कोणे. एका चक्रपाने वाचोने, एका चक्रपाने
सोनेया वासोनिया काळाचे ओढे पडेल काळाचे ओढे पडेल एका चक्रपाणी वासोनिया एका चक्रपाणी वासोनिया वासोनिया काळाचे ओढे पडेल काळाचे ओढे पडेल सोडविना देवा मायबा आ
घुमाई ओ बार 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 घुमाई